मनुष्य जन्मामध्ये आपण जो आलेलो आहे त्याचा उद्देश केवळ खाणं पिणं मौज करणं एवढंच नाही आहे. कारण खाणं पिणं मौज करणं हे पशु पण करतात. मग पशुसारखाच आमचा संसार आहे का? पशुमध्ये आणि मनुष्यामध्ये काही फरक आहे का नाही? नक्कीच आहे. कारण मनुष्याला भगवंताने बुद्धी दिलेली आहे, विचार दिलेला आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे विवेक दिलेला आहे. त्याला हे लक्षात घ्यायचं की मला या 84 योनीमध्ये फिरून मनुष्य देहामध्ये भगवंताने जर घातलेलं आहे तर काहीतरी माझं चांगलं पुण्यकर्म असेल तेव्हाच मी या जन्मामध्ये आलो आहे. आणि मला आता या जन्मामध्ये असं कर्म करायचं आहे, असं काम करायचं आहे की मला पुन्हा भगवंताने या मनुष्य जन्मामध्ये घातलं पाहिजे. आणि होता होता एक दिवस मी भगवंताच्या चरणी लीन झालो पाहिजे. अशा प्रकारचं उद्देश, अशा प्रकारचं लक्ष हे आमच्या जीवनाचं मुख्य उद्देश लक्ष आहे. आणि आम्हाला मिळालेला जो जन्म आहे, मनुष्य जन्म आहे, त्याची वर्ष ठरलेली आहे, निश्चित आहे. मनुष्याचे अमर होऊन आलेलं नाही आहे. प्रत्येक व्यक्तीला मरण हे अटळ आहे आणि ते पण ठरलेलं आहे. म्हणजे अशा अनिश्चित जीवनामध्ये मला माझं मार्ग, माझं ध्येय, माझं उद्दिष्ट गाठायचं आहे. आणि म्हणून त्यासाठी मला प्रपंच सोडायचा नाही आहे. आमचे स्वामीजी सांगायचे की प्रपंच सोडायचा नसतो. मुलं बाळं, परिवार, जबाबदाऱ्या करायच्या आहे, त्या टाळता येणार नाही. परंतु केवळ आणि केवळ तेच करत बसायचं तर त्याच्यामध्ये हा जन्म अपुरा पडणार आहे. आणि एक वेळ असेल की माझं सगळं करायचं राहूनच जाईल, माझ्याकरता स्वतः काहीच केलं नाही आहे, असा पश्चातापाची पाळी शेवटी आमच्यावर येईल. ते होऊ नये म्हणून मला प्रपंचासोबत माझा परमार्थही करायचा आहे. माझं मानवी जीवनाचं लक्ष पण गाठायचं आहे. दोन गोष्टी करायच्या आहेत. तारेवरची कसरत आहे. प्रपंच सुटणार नाही आहे आणि प्रपंच सोडायचाच नाही आहे. मग